बोरले या सगळ्यांनी यायचं. आपला यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. चला मॅच नंबर 2 ला सुरुवात. दुसऱ्या मॅचची सुरुवात होती आणि सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. नितीन स्ट्राइक हेड वरती. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळलाय. चेंडूला पाठवलं मिड विकेटच्या दिशेने. चांगली फिल्डिंग होतीये. एक धाव येत असताना पुन्हा एकदा सर्व खेळाडू प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. श्री जाकमाता देवी क्रिकेट संघ कबरगाणी, उमरोळी मंदनगड, रत्नागिरी आयोजित जाकमाता देवी चषक पर्व तिसरा आणि तिसऱ्या पर्वामध्ये आपण आलेलो आहोत. वैभवच्या चेहऱ्यावरती खूप मोठं हास्य आहे, कारण 36 गुण मिळवत असताना त्याने सामना जिंकला होता. फुल काढायचा प्रयत्न. चेंडू निघून चाललाय गॅप मधून चेंडू सीमा रेखा पार. चौकार. जे आदरणीय प्रशांतजी पोष्टुरे यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल सायमन यांना की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. प्रशांतजी पोष्टुरे साहेब, आपण या. आपला हार्दिक स्वागत जाकमाता देवी चषकाच्या वतीनं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, पण चेंडू जास्तच उंच फेकला गेलाय, त्यामुळे 2च धावा धावफलकामध्ये ऍड होतील. श्री जाकमाता देवी चषकामध्ये आमच्या साथीनं आज दिवसभरामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकणार आहात असे वैभवजी अब्गुल या मॅच साठी जॉईन होत आहेत. त्यामुळे मी वैभव यांना विनंती करेल की आपण यापुढे धावतो समालोचन करायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न मुकुरमय देव सर्व कार्यसु सर्वदा. गणराज्या चरणी वंदन करून आणि जाकमाता देवी यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी वैभव अब्गुल सर्व क्रीडा रसिक क्रिकेट प्रेमी यांचं मनापासून स्वागत करतोय. आणि तुमच्या आमच्या भेटीला आलेली स्पर्धा आज आपण या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय, ते म्हणजे जाकमाता देवी चषक 2026 आयोजित कबरगाणी संघाने आयोजित केलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान आपण मैदानाच्या आतमध्ये जर पाहिला तर सामना देखील पाहायला मिळतोय, तर म्हणजेच कबरगाणी वर्सेस कुडुक बौद्धवाडी या दोन संघांदरम्यान या ठिकाणी स्क्वेअर चेंडू घोषित केला गेलाय. पंचांच्या कडून डिसिजन येताना पाहायला मिळते. धावसंख्या पुन्हा 1 वाढताना पाहायला मिळते. हो, पुढचा चेंडू आहे. चेंडूला कट केलंय, खेळून काढलाय. शॉर्ट कव्हरच्या दिशेने चाललाय चेंडू. 1 धाव कंप्लीट केली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे डबल 11 या धावसंख्येवरती. पहिले षटक मार्गस्थ आदित्य कुडुक बौद्धवाडी संघासाठी. आदित्य गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. तर सलामीचे दोन्ही फलंदाज खास करून आपण पाहायला गेलो तर नितीन झगडे, नॉन स्ट्राईक एंडवरती राहुल बैकर आज पाहायला मिळतात. खास करून थोडंसा कबरगाणी संघाचं समीकरण देखील वेगळं पाहायला मिळतंय. खास करून आपण राजकुमारला ओपनिंग करत असताना पाहतोय, परंतु आज थोडेसे गेम प्लॅन चेंज केलेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज स्ट्राईकवरती गोलंदाज आदित्य तयार होताना पाहायला मिळतात. जर आपण फील्ड पोझिशन पाहायला गेलं तर यष्टीरक्षक पाहायला मिळते. त्यानंतर थर्डमॅनला खेळाडू पाहतोय. त्यानंतर पॉईंटला खेळाडू पाहायला मिळतोय. कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळाडू पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा कव्हरला खेळाडू पाहतोय. त्यानंतर मिड ऑफला खेळाडू पाहतोय. डीपच्या ठिकाणी कव्हरच्या दिशेने खेळाडू पाहतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजांचा. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. पंचांचा डिसिजन येतोय. लेग बाय चर्पमध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचते ती म्हणजे 12 या धावसंख्येवरती. 1 षटक समाप्त झालाय. धावसंख्या झाल्या 12. खास करून कबरगाणी संघाचा जर आपण विचार करायला गेलो तर छोटस गाव आहे आणि मंडणगड तालुक्यातील छोटेसे गाव. त्यानंतर जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर 25 ते 30 घरांचं गाव असणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या सांघिक खेळाच्या माध्यमातून सर्व खेळाडू, गावातील प्रतिष्ठ नागरिक, महिला मंडळ, त्याचबरोबर असणारे सर्व अष्टपैलू खेळाडू हे देखील या ठिकाणी एकत्र येताना पाहायला मिळत आहेत. खास करून जर आपण पाहिले तर 1980 पासूनचे जे खेळणारे खेळाडू, अष्टपैलू खेळाडूंच्या माध्यमातून देखील आपल्याला त्या ठिकाणी सकाळी ओपनिंग सेरेमनीला पाहायला मिळाले. त्याचबरोबर काशीनाथजी झगडे असतील, गंगारामजी सावंत असतील, आत्मारामजी झगडे असतील, कृष्णा सावंत यांना देखील आपण
पाहिले असेल 1980-85 दरम्यान खेळताना ते खेळाडू देखील आपल्या आज या ठिकाणी खेळताना येताना या ठिकाणी प्रमुख मान्यवर म्हणून आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा चेंडू, त्या चेंडूला ऑन साईडला खेळून काढल्यानंतर एक धाव कंप्लीट केली गेल्या. एका धावेने धावसंख्या पण पुढे सरताना पाहायला मिळतो. धावून पोहोचतोय तो म्हणजे 13 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवरती विश्वजित. पुढचा चेंडू आहे पुन्हा एकदा ऑन साइडला मिस टाइम शॉट आहे. चेंडू रोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल करताना दोन्ही फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचताना पाहायला मिळतात. 2 धावेने पण धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 धावसंख्येवरती. ऑन साइडला जर विचार करायला गेलो तर फील्ड पोझिशनचे आपण पाहिले तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग खेळाडू पाहायला मिळतो. त्यानंतर सर्कलच्या आतमध्ये एक स्क्वेअर लेगला खेळाडू पाहायला मिळते. डीप मिड विकेटला खेळाडू आपण पाहतोय. अशा प्रकारचे क्षेत्र ऑन साइडच्या दिशेने आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी स्ट्राईकवरती विश्वजित. फुले तिरेवाचा चेंडू व्ही शेप मध्ये घेऊन काढलाय. अलाउन द कार्पेट निघून चालला चेंडू. दणदण सनसन सीमा रेखा पार 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 येतोय. जखमता देवी चषकातील चौकार. जे 4 धावेने धाव फलक पुन्हा एकदा जलद गतीने वाढताना पाहायला मिळतोय. खास करून राहुलला सलामीसाठी फलंदासाठी का आणलंय त्याचा या ठिकाणी जिवंत उदाहरण त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आणि तशाच प्रकारचे आतापर्यंत 2 ताबडतोब फटके मारलेत. तिसरा मारण्याचा प्रयत्न मिस फिल्डिंग. चेंडू निघालाय सीमा रेषे जगत जातोय. बघा पंचांचा डिसिजन येतोय. यस इट्स 4. 4 धावा. मॅचमधून राहुलची इनिंग जर पाहायला गेलं तर पहिली इनिंग खेळत असताना आतापर्यंत वैयक्तिक त्याने 23 धावांपर्यंत त्याने मजल मारली आहे. सुंदर फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग भितरामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. बघूया किती धावा मिळतात. सुरक्षित क्रीज मध्ये आता मात्र टिपरामेट टेक्निक सगळे काही मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर मोठे फटके खेळण्याची कोणत्या प्रकारची घाई केली नाही. त्या ठिकाणी पुन्हा एकदा तंत्रशुद्ध पद्धतीने डबल्स त्या ठिकाणी धाव मिळाल्या आणि 2 धावेने पुन्हा धावफलक हलता ठेवताना पाहायला मिळालेत फलंदाज राहुल. विश्वजितला आता मात्र काहीतरी करावं लागेल. बघूया पुन्हा एकदा विश्वजित. पुढचा चेंडू आता मात्र स्लोअर वन चेंज ऑफ द पेस व्हेरिएशन पाहायला मिळाल्या गोलंदाजामध्ये. नेथाव चेंडूची सांगता होताना षटक समाप्तीचा इशारा देतो बन्सनचा. त्यानंतर 2 षटक समाप्त केर. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवरती. डिसिजन मध्ये विरळगावचे सुजितजी बोरले यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. दोन्ही सलामीचे फलंदाज अजूनही फलंदाजी करतायत. दडून फलंदाजी करतायत. खास करून ज्या ठिकाणी लक्ष होतं ते म्हणजेच प्रवीण वरती नितीन वरती. परंतु फलंदाजी मात्र केल्या राहुलने. इम्पॅक्ट टाकलं या सामन्यामध्ये राहुलने आतापर्यंत. आता मात्र स्लोवर वन पहिला चेंडू होता आकाश यांचा. चेंडू काय समजला नाही तर म्हणजे फलंदाज नितीन यांना निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिराळलेले पाहायला मिळते. धावसंख्या झाली ते म्हणजेच 25 धावा. 30 षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी स्ट्राईक वरती तयार होताना पाहायला मिळतात.
पंचाच्या उजव्या बाजूने पुढचा चेंडू आहे नितीन यांच्यासाठी. आता मात्र पुन्हा एकदा स्लोअर वन ऑन साइडला मिस टाइम शॉट आहे अराउंड द कार्पेट सर्कलच्या आतमध्ये फील्ड केले गेले. चेंडूला फील्ड केल्यानंतर एक धाव कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजाने. धाव संख्या 1 ने बाळताना पाहायला मिळत आहे. आता मात्र नितीन जरी मोठे फटक्यासाठी माहेर असला परंतु स्ट्राईक मात्र त्या ठिकाणी राहुलसाठी देण्याचा एक महत्वाची भूमिका नितीनच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. पुढचा चेंडू आकाश गोलंदाज स्ट्राईक वरती राहुल यांच्यासाठी पुढचा चेंडू आहे. फुल तिरेवरचा उडवलाय ऑन साइडला जेलची संधी आहे मात्र चेंडू निघून चाललाय सीमारेखा पार आउट ऑफ द प्लॉट. येतोय दंदन सनसन षटकार. अशा दिवसातील पहिला षटकार ज्या कोणत्या खेळाडूने मारला असेल तर नाव आहे राहुल बैकर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे पंचाच्या उजव्या बाजूने राहुल यांच्यासाठी. आणि आता मात्र स्लोअर वन चेंज ऑफ द पेस मिस फील्ड सगळं काही मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा लेग बायचर मध्ये एकदा मिळते. एका धावेने धाव संख्या वाढली आहे जाऊन पोहोचल्या ती म्हणजे याचा 33 या धावसंख्येवरती. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा नितीन. आकाश पुढचा चेंडू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला नितीन यांच्या बॅट मधून जेलची संधी आहे. पुन्हा एकदा आम्ही जेल होते जेल सुटते जीवनदान मिळत आहे. घोसलो उसे पंछी उडता हुआ. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. गचा क्षेत्ररक्षण आदित्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते खास करून कुडूक बहुतावडी संघासाठी. 2 धावेने धावसंख्या वाढली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आकाश शहर आहे. नितीन स्ट्राईक वरती आहे. नितीन मध्ये ती देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. प्रयत्न चाललाय नितीनचा देखील मोठे फटके एक्झिक्यूट करण्याचा परंतु आतापर्यंत गोलंदाज त्या ठिकाणी सफल ठरलेत. पुन्हा एकदा आकाश तयार आहे पंचाच्या ऊर्जा बाजूने नितीनच्यासाठी. फुल्या तीरावरचा उंच हवेमध्ये हा येतोय यूज मॅक्सिमम षटकार. आ 41 या धावसंख्येवरती. मग अशीच मी ज्या खेळाडूंचा नामोल्लेख केला होता अष्टपैलू खेळाडूंमध्ये असणारे आत्मारामजी झगडे यांचा सुपुत्र आज मैदानाच्या आतमध्ये खेळ करतो तो म्हणजे नितीन. आणि त्यांच्या साथीने आपण जर पाहिला तर 2016-17च्या अंकामध्ये नितीन आणि प्रवीण ही जोडी जी होती कबरगाणी संघासाठी त्यांच्यासाठीने असणारे उमेश असतील रवी असतील विकास असतील राकेश असतील हे देखील इन्फॉर्म फलंदाज होते. परंतु आज त्यातला अष्टपैलू खेळाडू नितीन देखील मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळालाय. फुलटॉस चेंडूला पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय. मिड विकेट दिशेने चाललाय चेंडू. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातो का बघूया. आणि 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आदित्य पुन्हा एकदा तयार होताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. पुढचा चेंडू आहे पंचाच्या डाव्या बाजूने. जोरात टाकण्याचा प्रयत्न आहे. खांद्याचा जोरात वापर केला आहे. त्यानंतर चेंडू निघून चाललाय उजवेष्टीच्या खूपच ज्याला चेंडू पंच वाईड करायला करतायत. आपण त्या धावेमध्ये भर घातली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरताना पाहायला मिळते. याच्यानंतरचा होणारा सामना आहे तो म्हणजे केसीसी महाप्रळ वर्सेस सावरी दत्त मंदिर. या दोन्ही संघाच्या करताना विनंती आपण टॉससाठी तयार राहा. शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. त्यानंतर स्ट्राईक रोटेट करण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट सॅक्रिफाईस करावं लागते. राहुल पहिला धक्का मिळतोय कबरगाणी संघाला राहुल यांच्या मध्ये. लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. वन डाऊन फलंदाज थोडी घाई करा.
याच्यानंतरचा सामना देखील आपल्याला एक रप्पी अँड टोपवाला सामना पाहायला मिळणार आहे, खास करून केसीसी माप्रळ वर्सेस सावरी दत्त मंदिर या दोन संघांदरम्यान. त्याचा देखील आपण उल्लेख करूया. आपण दोन्ही संघाचे टॉससाठी या. पुढचा चेंडू फुलेंदिरावरचा कव्हरच्या दिशेने केलेला फटका, चेंडू निघून चाललाय. वन बाउंस सी मारेगा पार, येतोय चौकार. नितीन यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा ब्लास्ट पाहायला मिळाला. नाव स्ट्राईक वरती राजकुमार पाहतोय. पुढचा चेंडू आहे, शॉर्ट पिच चेंडू, चेंडूला कट केलाय, चेंडू घेऊन काढलाय पॉइंट आणि गल्लीच्या मधून निघून चेंडू झाला. चेंडू एक धाव पूर्ण केला, दुसऱ्या कॉल केला गेलाय. सुंदर आणि बिटवीन द विकेट 2 धाव पूर्ण केल्यात. 2 धावेने धावसंख्या वाढल्या जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 50 या धावसंख्येवरती मजल मारले आहे. ते म्हणजेच खबरकानी संघाने प्रथम फलंदाजी करताना सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाले, खास करून नितीन आणि राहुल यांच्याकडून. पुन्हा एकदा आदित्य गोलंदाजी ट्रॅक वरती तयार आहे. शॉर्टपीटला पुन्हा एकदा कट केलाय, चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय, निघून चाललाय कव्हर पॉइंटच्या मधून, सीमा रेखा पार, येतोय चमकार. चार धावेने धावसंख्या पण वेगाने वाढली आहे. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतायत आदित्य. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होताना नितीन यांच्यासाठी पुढचा चेंडू आहे. फुटा चेंडू आहे, पण सनो घोषित करताय. पुन्हा एकदा मध्ये चेंडू निघून चाललाय, लॉंग स्टॉप क्लिअर करा, सीमारेखा पार, येतोय चौकार. पुन्हा एकदा सिग्नल दिला गेला डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू आहे, शेवटच्या चेंडूवरती फ्री हिटची संधी आहे. म्हणजेच आपण पाहतो लग्नाला गेल्यानंतर एक गोड पदार्थ असतो, तो स्वीट आता मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मिळतोय. शेवटच्या चेंडूवरती नेते यांच्यासाठी फुलटॉसला पुन्हा एकदा ऑन साइडला निघून चाललाय, चेंडू वन बाउन्स, थांबणार नाही, सीमा रेखा पार, येतोय पुन्हा एकदा चौकार. कर्णधारांना विनंती, आपण टॉस साठी या. पहिली इनिंग आपण त्या ठिकाणी पाहिले तर सुंदर फटकेबाजी केले, खास करून राहुल आणि नितीनने. टॉस करून घ्यायचंय. डीसीसी सावरी वर्सेस केसीसी माप्रळ या दोन संघात त्यांना टॉस केला जाते. सन्माननीय संतोषजी वैराग यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाते. टॉस स्विंग केला गेलाय. त्यानंतर टॉस कोणत्या संघाने जिंकलाय हे देखील आपल्यापर्यंत कळवलं जाईल. त्यानंतर टॉस जिंकलाय तर म्हणजेच हात वरती करायचा आहे ज्या संघाने टॉस जिंकलाय. सावरी संघाने टॉस जिंकलेला आहे. सावरी दत्त मंदिर संघाने टॉस जिंकल्यानंतर डिसिजन काय ते लगेचच कळवायचं आहे. चला त्यानंतर आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. सामना चालू आहे तो म्हणजेच कबरखानी वर्सेस कुरुक बौद्धवाडी या दोन संघादरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळते. आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय. आपला देखील सन्मान कबरखानी संघाचे परिजित सावंत यांच्या शुभ हस्ते परेशजी कंचावडे यांचा सन्मान केला जातोय. परेशजी कंचावडे आपण या, थोडी घाई करायची आहे.
4 षटकांचा सामना आहे आणि 3 गोलंदाज आपल्याला त्या ठिकाणी खेळवायचे आहेत. त्या हिशोबाने आपण मैदानाच्या आतमध्ये आपली गेम प्लॅनिंग करायची आहे. परेशजी कंचावडे आपला सन्मान केला जातो. आपण व्यासपीठावर त्या सन्मान करतील परिजी सावंत यांच्या हस्ते सन्मान केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान आहे. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये या. बॅटर मैदानाच्या आतमध्ये या लगेच. कुडूक बौद्धवाडी संघाचे फलंदाज आपण मैदानामध्ये लगेच यायचे आहे. फील्ड पोझिशन सजवून झालेल्या. त्यानंतर पुढील सन्मान आहे प्रशांतजी पोष्टुरे यांचा सन्मान केला जातोय. काशीनाथजी झगडे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला. आपण देखील या ठिकाणी या. प्रशांतजी पोष्टुरे, प्रशांतजी पोष्टुरे यांचा सन्मान काशीनाथजी झगडे यांच्या हस्ते केला जातोय. त्यानंतर सुजितजी बोरले आपण देखील आपला देखील सन्मान उमेशजी बोर्ड यांच्या शुभ हस्ते केला जातोय. सुजित बोरले यांचा सन्मान उमेश भोवड यांच्या हस्ते केला जातं. आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आजच्या दिवसामध्ये अशा अनेक अशा मान्यवरांचा या ठिकाणी आपल्याला संपर्क होणार आहे. खास करून ही नारंगी क्रीडा ग्राउंडवरती असणारी लाईव्हची स्पर्धा पाहण्यासाठी मंडणगड तालुक्यातील अनेक असे क्रिकेट प्रेमी, क्रीडा चाहते, क्रिकेट रसिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. स्कोअर झालाय तर म्हणजेच 63 धावा झालेल्या आहेत. 64 धावांचं टार्गेट सेट केला गेलाय कबरगाणी संघाकडून. गोलंदाजी मार्कवरती मनीष, स्ट्राईक वरती आदित्य, नॉन स्ट्राईक एंड वरती कृपेश, अशा प्रकारचे सलामीचे फलंदाजी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी स्ट्राईक वरती मनीष, पंचाच्या उजव्या बाजूने पहिला चेंडू आहे. पहिला चेंडू टॅग केला गेलाय. कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. खबरगाडी संघाचे जे काही खेळाडू आहेत त्यांनी या स्पर्धेसाठी खूप अशी मोलाचे सहकार्य, ज्याने तणाच्या स्वरूपामध्ये सहकार्य केले. खास करून त्यातलाच हा खेळाडू आपण मनीषला पाहतो. मनीषचा उल्लेख देखील पुढे करणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी स्ट्राईक वरती मनीष, पंचाच्या उजव्या बाजूने 10 ते 12 बॉल तरुण पाय. फुल लेंथ एरियाचा चेंडू, चेंज ऑफ द पेस, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 2 डॉट.
त्यानंतर पुन्हा एकदा जीवदान मिळालंय. 3 झेल सुटल्यात खास करून आदित्यचे आणि त्या नंतर पुन्हा एकदा धावसंख्या 2 फुटे सरकताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते ती 16 धावसंख्येवरती. धावसंख्या झाले 16. अनेक असे क्रीडाप्रेमी क्रीडा रसिक या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. सुहम फुलटॉस आहे. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उंच मध्ये चेंडू सीमारेषा लगत काऊ कोणाच्या ठिकाणी त्या ठिकाणी झेल टिपला मनीषने आणि पुन्हा एकदा धक्का मिळतो. आदित्य बॅक टू पॅव्हलियन. जशा प्रकारे सुगंध दरवळतोय तशाच प्रकारे या ठिकाणी प्रेक्षकांची वर्णी देखील लागली गेली आहे आणि खास करून श्री जागमाता देवी चषक आयोजित जागमाता देवी क्रिकेट संघ कबरकानी या स्पर्धेसाठी समालोचन कक्षामध्ये असे समालोचक देखील आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खास करून आमचे मार्गदर्शक तुकारामजी मांगेला सर असतील, त्यानंतर भरत मोरे सर असतील, त्यानंतर धनंजय पाटील सर असतील. यांचं देखील या ठिकाणी आपल्याला स्वागत या कक्षामध्ये होताना पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी एवढ्या मोठ्या समालोचकांची वर्णी लागणे हे देखील आपल्यासाठी भाग्याचंच आहे. त्यानंतर पुन्हा एकदा पुढे चेंडू उंच हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फंबल होताना पाहायला मिळतात. झेल सुटले, जीवनदान मिळते पण एकदा फलंदाजासाठी आणि एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली गेली आहे. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचते ती म्हणजेच 17 धावसंख्येवरती. साऊ लागल्या पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक क्रिकेट प्रेमी असतील, त्यानंतर ज्याने हा सॉन्ग या ठिकाणी ऐकला असेल, शिमगा या सणाची चाहूल सगळ्यांना लागताना पाहायला मिळते. येणाऱ्या 22 फेब्रुवारी पासून चालू होणारा शिमगा सण हा तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला पुन्हा एकदा येतोय. सर्वांचं लक्ष पुन्हा त्या दिशेने देखील लागलेलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होताना पाहतो मनीष. पंचांच्या उजव्या बाजूने पुढचा चेंडू मनीष यांचा. स्लोअर वन फुलेन तीरावरचा चेंडू होता. चेंडूला खेळून काढलाय. कव्हरच्या डोक्यावरून निघून चाललाय. सीमारेषा लगत त्या ठिकाणी चेंडू निघून गेला. सीमारेखा पार येतोय पण एकदा चौकार. 4 धावा. मनीषचा उल्लेख केला होता. मनीष हा असा एक खेळाडू आहे ज्याने आपल्या संघासाठी सकाळ पहाटेचे 4 वाजेपर्यंत सगळे आपण बॅनर पाहतो, फ्लॅग्स जे पाहायला मिळतात ते लावण्यासाठी योगदान ह्याच्या मनीषच्या रूपाने पाहायला मिळालं. त्यानंतर 4 वाजता 4 ते 5 ला घरी गेल्यानंतर पुन्हा 2-3 तासाचा ब्रेक करून पुन्हा या ठिकाणी येणं, खेळणं, आपला खेळ करणं हे आपल्याला या ठिकाणी नक्कीच एक प्रेरणा देण्यासारखा आहे. सुंदर खेळ देखील आतापर्यंत केला मनीषने. गोलंदाजी असू द्या, क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून ज्याने काऊ करण्याच्या ठिकाणी आदित्यचा पकडला झेल, ह्या सगळ्या त्या ठिकाणी आपल्याला मनीषच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पंच पुन्हा एकदा 1 हाफ एक शॉर्टच्या रूपामध्ये पाणी घेऊन जायचंय. फलंदाजासाठी त्या ठिकाणी पाणी घेऊन जाताना सेम स्वग आपण पाहायला मिळतात सूरज बाईकर यांच्या माध्यमातून. हे छोटंसं गाव आहे. छोट्या गावातील सर्व खेळाडू या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेताना आपल्याला देखील पाहायला मिळाले. पुन्हा एकदा आपण फील्ड पोझिशन पाहायला गेलो तर यष्टरक्षक पाहायला मिळते. त्यानंतर आपण थर्डमॅनला खेळाडू पाहायला मिळतो. गल्लीमध्ये त्या क्षेत्ररक्षक पाहायला मिळत नाही. बॅकवर्ड पॉईंटला खेळाडू पाहायला मिळत नाही. त्यानंतर पॉईंटला खेळाडू पाहतोय. कव्हर पॉईंटला खेळाडू पाहायला मिळत नाही. कव्हरला एक खेळाडू पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आहे. शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडूला पुन्हा एकदा फाईल लेगच्या शेतामध्ये केलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा झेल सुटलाय.
एक धाव कंप्लीट केलाय. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज धाव बाद होताना लगातारच्या 2 सुट्ट्या आहेत. त्यानंतर पण एकदा कमबॅक केलाय. धाव बाद, फलंदाज बाद. मध्ये त्यांना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती पण एकदा मनीष तयार आहे. पुढचा चेंडू मनीष यांचा पंचाच्या उजव्या बाजूने गोलंदाजी ट्रॅक वरती तयार आहे. अक्षय बघा कशा प्रकारची फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. येणाऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा फुलटा चेंडूला फायनल क्षेत्रामध्ये उंच मध्ये खेळलाय. झेल खाली आलाय, क्षेत्ररक्षक झेल सुटलाय. पुन्हा एकदा जीवनदान मिळालंय पंचांच्याकडे. पुन्हा एकदा नो चा इशारा येतोय. नो +2 एकूण 3 धाव मिळाल्यात. सायरिंग देखील वाचताना पाहायला मिळालाय. म्हणजे यास फ्री हिटची संधी आहे फलंदाजासाठी. धाव संख्या जाऊन पोहोचलाय तर म्हणजेच 28 या धाव संख्येवरती. तिसऱ्या षटक मार्गस्थ आहे. धाव संख्या झाला 28. 64 पाठलाग करायचा आहे. अजून इथून शक्य आहे. पुन्हा एकदा स्लोअर वन मिस टाइम शॉट आहे. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. निघून चालला सर यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. अक्षय स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईक आपण पाहतोय. खास करून साथी फलंदाज प्रत्येकीला फलंदाजी करताना पाहायला मिळते. दोघांना आता मोठी फटके खेळण्याची प्रयत्न करावा लागेल, परंतु अशा प्रकारच्या प्रयत्नांमध्ये सफल होण्यासाठी गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा पाहायला मिळतोय. सफल होऊ देत नाही आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. फुल्लेन 13 वरती चेंडूला टाकलं. चेंडूला स्लोअर प्रकारे हाताळल्यानंतर फलंदाजाने यॉर्कर प्रकार बनवून घेतल्यानंतर निर्धाव चेंडूची पण एकदा सांगता झाली आहे. षटक समाप्तीचा इशारा त्या बद्दलचा. 3 षटक समाप्तीनंतर धाव संख्या होते 28. पुन्हा एकदा आपण डिव्हिजनला संधी देऊ त्यानंतर मैदानाच्या दिशेने. श्री जाकमाता देवी क्रिकेट संघ कबरखानी आयोजित जाकमाता देवी चषक 2026 या स्पर्धेसाठी खास करून कुडूक गावचे सतीश अबगुल यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. आपलं देखील सहर्ष 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 स्वागत आहे. पुढचा चेंडू आहे गोलंदाज स्ट्राईक वरती आपण पाहतोय. प्रशांतला पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता केली आहे. प्रशांतने सुंदर प्रकारची गोलंदाजी केली आहे. प्रशांत गोलंदाज ट्रॅकवरती तयार होताना पाहायला मिळते. पंचांच्या डाव्या बाजूने पुढचा चेंडू आहे प्रतीक यांच्यासाठी. बघूया प्रतीक कशा प्रकारची फलंदाजी करतोय. जोरात टाकण्याचा प्रयत्न आहे. उजव्या यष्टीच्या खूप पंच वाईट करायला करतात. आव्हान धावमध्ये भर घातले. एक्स्ट्रा मध्ये एकदा मिळते. एका धाब्याने धावसंख्या वाढले जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाली 29. 5 चेंडूमध्ये 5 जरी षटकार लगावले तरी देखील धावफलक पर्यंत पोहोचणं शक्य नाही. परंतु बघूया कशा प्रकारचे खेळ मैदानाच्या हातामध्ये होतोय. पुन्हा एकदा पंच 9 घोषित करतायत. 2-4 रुपयामध्ये एक एक्स्ट्रा धाव मिळते. एका धाव्याने धाव पडले. पुन्हा एकदा सायरिंग दिलाय. आपण पाहतोय फ्री हिटची संधी आहे फलंदाजाला. येणाऱ्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 मध्ये 34 बनवायचे आहेत.
बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतायत गोलंदाज प्रशांत, कशा प्रकारे गोलंदाजी करणार. फ्री हिट आहे, फ्री हिट वरती पुन्हा एकदा उंच मध्ये गेलेला फटका, झेलची संधी आहे, झेल खाली आले क्षेत्ररक्षक, झेल मिळालाय परंतु त्या ठिकाणी गडी बाद होत नाही. एक धाव कंप्लीट होते, एका धावेने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचते ती म्हणजेच 31 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू आहे, पुन्हा एकदा उंच मध्ये ऑन साइडला केला फटका, झेलची संधी, झेल सुटली आहे, त्यानंतर एकदा पूर्ण केलाय. डेड बॉल पंच घोषित करतायत. डेड बॉल घोषित केल्या गेल्या पंचांकडून. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज प्रशांतला आपण पाहतोय. येणाऱ्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू प्रशांत गोलंदाज ट्रॅक वरती, रिव्हर्स फटका खेळलाय, चेंडू निघत चाललाय, वन बाउन्सी मारेगा पार, येतोय चौकार. पालखी मानाची पालखी आमचे फटके असतील पद्धतशीर, असंच काही खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहतोय आपण फलंदाज अक्षयला. 4 धावेने पुन्हा धावसंख्या वाढली आहे, जाऊन पोहोचले 35 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू आहे पंचांच्या डाव्या बाजूने, फुलटा जोता, पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली आहे. लेग बाय मध्ये एक धाव मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रशांत, स्लोवर वन, कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडे झेलची संधी, पुन्हा एकदा अक्षय यांच्या हातमधून तिसरा झेल सुटतोय. सकाळी 5:30 वाजेपर्यंत याने देखील मेहनत घेतलाय आणि त्याचाच कायचा प्रभाव मात्र त्या ठिकाणी पडताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये थोडंसं जागरण आहे, त्यानंतर मैदानामध्ये खेळायचं आहे, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी खेळत असताना थोड्याशा अडचणी निर्माण करतायत क्षेत्ररक्षक अक्षय यांच्यासाठी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे गोलंदाज प्रशांत, पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता, फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळते. पुन्हा एकदा सामना विजय संपादन करता येतो म्हणजेच टीम कबरगानसाठी पुढल्या वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा. हाडलक कुडूक बौद्धवाडी, आपण देखील या ठिकाणी आलात, सुंदर खेळ केलात, त्याबद्दल देखील आपले देखील आभार. त्यानंतर पुढचा सामना आपल्याला भेटीला येणार आहे केसीसी मापड वर्सेस सावरी दत्त मंदिर या दोन संघादरम्यान. दोन्ही संघाने तयार यायचं आहे. मागील मॅचचा जो झालेला मॅच आहे त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा पुरस्कार ज्या खेळाडूच्या नावे जातोय तो खेळाडू आहे कबरगाणी संघाचा मिस्टर राहुल यांना जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, ज्याने